नेहमीची कांदा भजी, बटाटा भजी खाऊन जर कंटाळा असाल तर या पावसाळ्यामध्ये बनवा अशा पद्धतीची छान स्टफिंग भरलेली मिरची भजी. करायला सोपे आहे, कुरकुरीत गरमागरम हे मिरची भजी पावसाचा आनंद लुटण्यासाठी एकदा नक्कीच तयार करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडीच्या भज्याचा प्रकार एक नक्कीच सांगा. सो हाय, मी कविता. मी तुमच्यासाठी घेऊन येत असते दररोज दुपारी 12 वाजता अशाच नवनवीन रेसिपीज. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज आपण पावसाचा आनंद घेण्यासाठी मिरची भजी कशी तयार करायची ते पाहूया. सुरुवातीला बॅटर मिक्स करूया. त्यासाठी अर्धा बाउल भरून एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकूया हळद, त्यानंतर अर्धा चमचा ओवा छान हातावर क्रश करून टाकलेला आहे, अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी तांदळाचं पीठ साधारणतः 1 ते 1.5 चमचा टाकायचं. त्यानंतर छान असं हे बॅटर मिक्स करून घेऊया. अगोदर मिक्स करून त्यानंतर आपण मीठ टाकूया, जेणेकरून मिठाचा अंदाज घेणं सोपं होतं. कारण जेव्हा कोरडं पीठ असतं तेव्हा ते खूप जास्त दिसतं, परंतु जेव्हा मिक्स करतो त्यावेळेस ते कमी होतं. त्यामुळे मिठाचा अंदाज चुकू नये यासाठी अगोदर मी बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, त्यानंतर सोडा टाकलेला आहे आणि छान असं आपण हे मिक्स केल्यानंतर सोड्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं. हे पहा, बॅटर छान असं तयार झालेलं आहे. अगदी बॅटरीची कन्सिस्टन्सी या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. बॅटर तयार झालेलं आहे. बॅटरीची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा मी दाखवणारच आहे. त्यानंतर आपण त्यामधलं जे स्टफिंग भरायचं आहे आपल्याला या वड्यासाठीचं ते तयार करूया. 2 उकडलेले बटाटे छान आपण किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेले आहे. कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, तेलामध्ये टाकलेलं आहे 1 चमचा जिरं छान असं फुलून द्यायचं. त्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे. त्यामध्ये या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकायची 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो टाकायचा. बटाटा छान असा 3 ते 4 शिट्ट्या करून उकडून घेतलेला होता. त्यानंतर तो किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला सगळे मसाले या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे. आता तुम्हाला या ठिकाणी जर हे मिरची भज्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर सांगितलेलं सगळं साहित्य त्यानुसार वाढवत न्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. मीठ देखील छान असं यामध्ये मिक्स करून द्यायचं. स्टफिंग जितकं चवीला छान होईल तितके मिरची भजी छान लागतात. त्यामुळे स्टफिंग करताना परफेक्ट असं बनवा. यामध्ये टाकलेली आहे कस्तुरी मेथी, त्यानंतर आपण कोथिंबीर बारीक चिरलेली टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकूया लिंबूचा रस. साधारणतः अर्धा लिंबूचा रस टाकायचा. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि या ठिकाणी आपलं स्टफिंग तयार होत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असं स्टफिंग तयार झालेलं आहे. त्यानंतर लगेचच आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. हे स्टफिंग आपल्याला छान थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण मिरची कट करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान परफेक्ट असा सुगंध या स्टफिंगचा येत आहे. या स्टफिंगपासून तुम्ही आलू पराठा देखील बनवू शकता. अगदी चवीला छान असा लागतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मिरची भजी करण्यासाठीचे या मिरच्या घेतलेल्या आहे. स्टफिंग आपलं थंड होत आलेलं आहे. त्यानंतर मिरच्या आपण छान अशा कट करून घेणार आहोत. अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या, त्यानंतर कट करून घ्यायच्या. पूर्ण कट करायचे नाही, अगदी टोकाकडील जो भाग आहे थोडासा तसाच सोडायचा, तो कट करायचा नाही. त्यानंतर त्यामध्ये जे बी आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं. शक्य होईल तेवढं त्यामधील जे बी आहे ते सगळं काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने राहिलेल्या सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहे. आता लगेचच आपण यामध्ये स्टफिंग भरणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपण पूर्ण मिरचीमध्ये छान असं हे स्टफिंग भरून घ्यायचं. अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये मी हे स्टफिंग भरून घेणार आहे. हे पहा, सगळ्या मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेतल्यानंतर थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, अगदी 3 ते 4 मिरच्यांसाठीचं. आता या बॅटरमध्ये आपण टाकूया थोडासा खाण्याचा सोडा. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे. छान एकाच डायरेक्शनने हे पीठ फेटून घ्यायचं. आता या ठिकाणी हे जी भजी आहे ती कुरकुरीत करण्यासाठी आपण थोडंसं तांदळाच्या पिठाचा वापर केलेलाच आहे. त्यानंतर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण भजीसाठीचं बॅटर मिक्स झालेलं आहे.
एक मिरची बुडवून बघायची त्यामध्ये आणि या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी तुमच्या लक्षात येईल. जर थोडंसं पातळ वाटलं त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ आणि मीठ ॲड करायचं. त्याचबरोबर बॅटरची कन्सिस्टन्सी या ठिकाणी थोडीशी घट्टसर वाटली, अगदी एक मिरची भजी तळून पाहायची. खूप जास्त त्यावर बॅटरचं कोटिंग येत असेल तर थोडंसं पाणी टाकून सैल करायचं. हे पहा, अशा पद्धतीने छान असे आपले हे मिरची भजे तळून होत आलेले आहे. मध्यम आचेवर तळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबातही तेलकट न होणारे हे मिरची भजे बाहेरून छान कुरकुरीत होतात. गरमागरम मिरची भजे पावसाचा आनंद घेण्यासाठी माझे तर तयार करून झाले. तुम्ही कधी बनवता? रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता आपण अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज पाहतो. कमेंट करा, लाईक करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.